कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली, काय ग? अगं भल्या घरच्या लेकी सुनांनी असं रात्री अपरात्री हिंडू नये हा? पण मॉम, एवढ्या रात्री हिला इथे भेटण्याचं काय रिझन आहे? असं काय करतेस तारा? सावलीला आता काम करायची परमिशन मिळाली आहे आणि तेही तिच्या सासूकडून, म्हणजे ऑफिशियल परमिशन। तेव्हा सावली आता आपल्याला हवं तेव्हा, हवं तिथे, हवं त्या वेळेला आपल्यासाठी धावून येणार आहे, हो ना सावली? म्हणून अशी परीक्षा अधूनमधून घ्यावी लागते काय? अगं पण मम्मा, ज्या घराशी हिचं नातच नाहीये तिथे परमिशनचा प्रश्नच येत नाही ना। काय ग सावली, हो ना? एक नजर खाली, काय खाली? हे डोळे वटारून कुणाला दाखवतेस ग? हा, तिच्या नजरेला नजर भिडवण्यासारखं काय आहे ग तुझ्यात? तुला काही स्वाभिमान वगैरे, लाज लज्जा, सेल्फ रिस्पेक्ट काही आहे की नाही? आहे का? नाहीच आहे। कवडीचा सेल्फ रिस्पेक्ट नाहीये ताराईला। बघ ना, एवढा अपमान होत असतो तुझा या घरात, पदोपदी तुला सुनवत असतात, तरी बघ कशी चिकटून बसलीये गोचडी सारखी। काय ग, काय वाटतं तुला? कुठल्या आशेवर आहेस एवढ्या? हा, बरोबर बरोबर, तिलोत्तमा करेक्ट बोलली होती। हिला चटक लागली आहे श्रीमंतीची। काय ग, सवय झाली तुला या श्रीमंतीची, म्हणून जात नाहीस इकडनं? काय वाटतं तुला सावली? काय वाटतं? अशी ट्रॅजेडी क्वीन बनून इथे राहशील, कधीतरी सारंगला तुझी दया येईल, तो तुझ्या प्रेमात पडेल आणि मग तो तुला बायको म्हणून स्वीकारेल, या घरातले लोक तुला या घरची सून म्हणून एक्सेप्ट करतील, असं वाटतंय तुला? भ्रम आहे तुझा हा, भ्रम। आणि एक ना एक दिवस तुझा हा भ्रमाचा भोपळा फुटणार, मग कुठे जाशील? कुठे जाशील? त्यापेक्षा आत्ताच माझं ऐक, सोड हे सगळं, गाण्यावर कॉन्सन्ट्रेट कर, जा आपल्या आई वडिलांच्या घरी परत, पहिल्यासारखे मस्त छान कार्यक्रम करू, भरपूर, सगळं आधीसारखं होईल, व्यवस्थित। सोड हे घर, ऐक माझं। माई, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये। सारंग सरांना खरंच माझी काळजी वाटते, हो, आणि त्याहून जास्त महत्वाचं, माझ्या बाबांनी माझ्याकडून सुखाने संसार करायचं वचन घेतलं। काय बी झालं ते घर तू सोडायचं नाहीस, वचन दे मला। दिलं वचन बाबा। तुम्हालाही माहिती आहे ना की मी माझा शब्द पाळते, आणि माझ्या बाबांना दिलेला शब्द मी कधीच मोडणार नाही। बघ बघ तारा, शिक शिक जरा या पुरीकडनं। आपल्या सावलीने एकदा शब्द दिला की दिला, दिलेला शब्द ती कधीही मोडत नाही, वचनाला जागणारी आहे। आता हेच बघ ना, लहानपणी शब्द दिलाय तिने मला, आणि आजवर पाळलाय तो शब्द। मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते, आणि लहानपणी दिलेला शब्द आयुष्यभर पाळणार आहे, पाळणारच ना? हा सावली? सावली,
भैरवीजी, तुम्ही काय करताय इतक्या रात्री इथे? घरी यायचं होतं ना. इथे अशा आता बरेच कार्यक्रम होणार आहेत ना आमचे, तेव्हा सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन सावलीच बघते. त्यामुळे तिला सांगायला आले होते की आता तयारी करायला हवी कार्यक्रमांची. हो ना सावली? फोनवर सांगायचं होतं आणि यायचं होतं, घरी यायचं होतं. असं रात्री इथे नाही, आले असते घरी, पण आता एवढ्या रात्री असं कुणाला डिस्टर्ब करणं बरं नाही वाटत ना. आणि म्हणजे तेही आमच्या प्रोफेशनल कामाकरता सगळ्यांना डिस्टर्ब करणं बरं वाटलं नसतं, म्हणून म्हटलं सावलीलाच भेटून जाईन 5 मिनिटात. त्यामुळे मी विचार केला की कशाला ना एवढ्या रात्री उगाच तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब नको करायला म्हणून. आणि शिवाय मला सावली अगदी माझ्या तारासारखी आहे, माझी दुसरी लेकच म्हणणं. तिची एकदा आठवण आली ना की मग नाही राहवत मला. त्यामुळे तिला भेटायला आले होते. पण ठीक आहे, आता मी तुम्हाला फार डिस्टर्ब नाही करणार. आम्ही निघतो. सावली, चल रियाज करत राहा. कार्यक्रमाची तयारी कर. येऊ आम्ही? येते का? चलता. त्यांनीच बोलवलं होतं मला इथे. एवढंच होतं ना? त्यांना जे बोलायचं होतं ते बोलल्या आणि गेल्या. नक्की? नाही, कारण येताना मला काहीतरी वेगळ्या गोष्टी ऐकू आल्या. तू काहीतरी वचनाबद्दल बोलत होती. कसलं वचन? या विठ्ठलाच्या साक्षीने, या विठ्ठलाच्या साक्षीने वचन दिलंयस तू मला सावली. पाळणार आहेस ना ते वचन? सावली, मी तुला काहीतरी विचारतोय. कसलं वचन? विठ्ठला, आता काय सांगू मी सारंग सरांना? सावली, मी तुला काहीतरी विचारलं. कसलं वचन? ते हो, मी मेल चेक केला. हा, उद्या पाठवतो मी सकाळी. आत्ता? बरं, मला एक 10 मिनिटं द्या, मी बघतो. जरा कामाचं बघतो. ठीक आहे? हा, मी बघतो. तू इथे उभी नको राहू, चल घरी. हां हां, मला एक 10 मिनिटं द्या, मी बघतो. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.